आज सकाळीच ना मुलांसाठी मस्त असे कांद्याचे पराठे केलेले होते आणि इतके छान लागते ना, गरम-गरम जर खाल्ले ना, तर एकदम क्रिस्पी वाटतात. खूप छान वाटते. याच्यासोबत सॉसची सुद्धा गरज पडत नाही. तर मस्त झटपट रेसिपी होते ही. तर तीच मुलांना बनवून दिली आणि त्याच्यानंतर ना त्यांना सोडून सुद्धा आलेली होती आणि गाडीवरनं इतकी थंडी वाटते, की नाकाला ना पूर्ण असं पाणी आल्यासारखं होऊन जाते. इतकं गारवा वाटतं सकाळच्या वेळी. त्यांना सोडून आलं, की मला ना खरंच पहिले चहा पाहिजे, कारण की एक निवांत जो क्षण असतो ना, तो हाच असतो, की मुलंही शाळेत गेले आणि आपले कामं जे आहेत ते पुढे होतच राहतील. तर मस्त बसून ना चहा बिस्किट एन्जॉय केला. त्यानंतर ना आज मुलांसाठी तर पराठे केले म्हणून म्हटलं चला आता रस्सेवाली भाजी बनवूया. आलू, वांगे, वाटाण्याची भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर ना ओट्याची जी काही अवस्था असते ती अशा पद्धतीने होते. स्वयंपाक केला म्हटल्यावर ना ओटा ह्याच पद्धतीने होते आणि त्यातल्या त्यात छोटा ओटा असलं, की असंच ते सगळं आवरून घेतलं आणि नंतर म्हटलं चला आता जो काही काल किराणा आणलेला होता ना तोच लावून घेते. पण त्याआधी ना सगळं लिस्ट वाईज मी सगळं बघून घेते आणि मग तो लावूनही घेतला. लाँग व्हिडिओमध्ये मी नक्कीच शेअर केलेला आहे तो. तर इथे आता संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळी म्हटलं चला आता डाळ पालक जी आहे ते खूप दिवस झाले बनवलीच नव्हती तर तीच बनवते आणि यांना ना शेंगदाणे टाकलेली डाळ पालक खूप आवडते. त्यामुळे मी आठवणीने त्या गोष्टी करतच असते. तर इथे कुकर लावून दिला आणि म्हटलं चला आता पटकन जो काही स्वयंपाक आहे तोही करून घेते. एकीकडे कणिकही भिजवून ठेवलेली होती. आता पोळ्या बनवायच्या बाकी होत्या. पण तेवढ्यात ना मुलांचा मला शांत आवाज होता म्हणून जाऊन बघितलं तर छान अभ्यास करत होते आणि इथेच व्हिडिओ पण थांबवला.